इरविन चौकात खासदार मुकुल वासनिक आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्याकडून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. अमरावतीतील इरविन चौकामध्ये आज दिनांक 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात खासदार मुकुल वासनिक तसेच आमदार यशोमती ठाकूर यांनी उपस्थित राहून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. डॉक्टर आंबेडकरांच्या कार्यामुळे भारतात सामाजिक न्याय, समता आणि संविधानिक मूल्यांची भक्कम पायाभरणी झाली असल्याची भावना या प्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली. स्थानिक नागरिक, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून महामानवाला अभिवादन केले. या विचार मंचावरती स्थानामध्ये होते आणि टेबलवरती आदरांजली अर्पण करण्यात येईल. आदरणीय पोलीस आयुक्त अरविंदजी गोलावडे साहेब यांना आगमन या विचार मंचावरती होते आहे. आज महामानवाला अभिवादन करण्याकरिता अमरावती शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय अरविंदजी सावरिया साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी या विचार मंचावरती स्थानापन्न व्हावे. त्यांनी दिलेली घटना संपूर्ण अमरावती शहराची आदरणीय किशोरभाऊ बोरकर या ठिकाणी येथे किशोरभाऊ बोरकर बाबासाहेबांचा विचार ॲडव्होकेट खडसे साहेब यांनी अर्पण करून या ठिकाणी उपस्थित होते. विजयजी तोरपगार सिंघे साहेब, आदरणीय फुलझिले साहेब, ॲडव्होकेट खडसे साहेब आपण या विचार मंचावरती स्थानापन्न करा. माझी सेविकातर्फे वीज वाहून साहेबांना अभिवादन करायचं आहे. मित्रांनो, क्रांतिसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, मा जिजाऊ, मा सावित्री, आई अहिल्या, ज्या समाज सुधारकांनी या देशासाठी काम केले त्या सर्वांना अभिवादन करून या ठिकाणी आक्रमण दिवस करण्यात त्याच्या वतीने आदरणीय सर्व माझे सैनिक या ठिकाणी विधूनवरती आदरांजली महामानवाला अर्पण करते. आपण सर्वांनी आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. सर्व पाहुण्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आहे. आज स्वागताचा जरी दिवस असता आपली पुष्प आणि हाराने जरी स्वागत करू शकलो नाही, आज हा दिवस अत्यंत शोकमग्न दिवस आहे. सर्व कुटुंबचे या आक्रमण दिवस संघटनेच्या वतीने स्वागत करतो आहे. मी आदरणीय इंगळे साहेब आणि त्यांचे सर्व माजी सैनिक यांना विनंती करतो की महामानवाला आणि तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करून या ठिकाणी आदरणीय मंत्री आप पुढे राहिले. कृपया विचार मंच स्थानापन्न सर्वांनी उभं राहायचं. मान्यवरांना सुद्धा विनंती कृपया आपल्या जागेवर उभं राहायचं. हॅलो यशोमती जागे ना. आणि सर्व उपासक बांधवांना विनंती होतो की महामानव डॉक्टर आंबेडकरच्या पुतळ्याकडे आपला चेहरा करून उभं राहायचा. त्यानंतर महामानवा सामूहिक काय सांगाल, दरवर्षी तुम्ही रॅली काढताय अमरावतीवरून तर नाही अकोलापर्यंत अभिवादन रॅली असते, काय सांगाल? सोबतच पोलीस विभागामधून अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त त्यांचा शासकीय सेवा संघ सुद्धा इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम महा रेजिमेंटच्या माजी सैनिकांना विनंती आहे की बाबासाहेबांना रीत वाहून अभिवादन करायचं आहे. अभिवादन करण्यासाठी हा मार्ग एक आहे आणि जे लोक मुंबईला नाही जाऊ शकत ते लोक या ठिकाणी येऊ शकतात. त्याच्यासाठी एक अटाट या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही अभिवादन यात्रा काढलेली आहे.
खऱ्या सच्च्या श्रद्धेची भावना त्या ठिकाणी व्यक्त महारेडलेली एक शेवटचा प्रश्न, मेळघाटमध्ये राज्याचे 3 सचिव आणि 2 उपसचिव आलेले बालमृत्यू कुपोषणाचा अभ्यास करण्यासाठी. न्यायालयानं जेव्हा ताशेरे ओढले तेव्हा ते काल आले. आज अमरावतीमध्ये त्यांची बैठक आहे. कसं सरकार आहे ही जी सरकार आहे ही अजिबात सिरियस नाहीये कामांबद्दल. त्यांना काही घेणं नाही. लोकांचं नाही, मेळघाटमधल्या लोकांचं नाही, महामानव विश्वरत्न ज्या वेळेला कोर्ट परंतु ते मोदी सत्व डॉक्टर आंबेडकर जी के पूरा कुटिल पुतले को अभिवादन करेंगे सामने